नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीच्या शेवटी एक प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती जण हुशार आहेत ते. राम आणि रहीम नावाचे दोन मित्र असतात. राम खूप श्रीमंत असतो, लक्झरियस टाईप जीवन जगत असतो आणि रहीम खूप गरीब असतो. रहीम स्वतः काम करून पोट भरत असतो. ही यांची जी मैत्री असते ही मैत्री रामच्या घरी समजते आणि रामच्या घरून थोडासा विरोध होतो त्यांच्या मैत्रीला. आणि मग ते रामला समजवतात की तू त्याच्याशी मैत्री ठेवू नको, तू त्याला भेटत जाऊ नको, तो आपल्या बरोबरीचा नाहीये. राम तेव्हा हो म्हणतो, सोडून देतो, पण तरीही त्याला चोरून भेटतच असतो, कारण घट्ट मैत्री असते ना. या दोघांचा तिसरा एक मित्र श्याम. त्या श्यामला वाईट वाटत असतं, कधीतरी तो हर्ट होतो, कधीतरी त्याला राग येतो की राम स्वतःच्या सगळ्या वस्तू त्याला देऊ करतो, स्वतःच्या गाडीमध्ये रहीमला बसायला सांगतो. मला मात्र असं कधी बोललेला नाहीये, माझ्याशी मात्र असं कधी तो वागत नाही. म्हणून मग जसं दोघात तिसरा किंवा तीन तिघाडा कान बिघाडा असं आपण म्हणतो, तसंच काहीसं त्यांच्या बाबतीत घडतं आणि एक दिवस रहीम खूप आजारी पडतो. त्याला हॉस्पिटलाइज करण्यात येतं आणि मग त्याला बघायला हा श्याम जातो. श्याम गेल्यानंतर ऑब्विसली तो त्याचे कान भरतो की बघ, राम तर तुझा बेस्ट फ्रेंड होता, तुमची तर इतकी घट्ट मैत्री होती, मग आज तू हॉस्पिटलमध्ये आहेस आणि तो तुला बघायला सुद्धा आला नाही. तर माझा हाच तुम्हाला प्रश्न आहे की रहीम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना सुद्धा त्याचा बेस्ट फ्रेंड राम त्याला बघायला का गेला नाही? त्या प्रश्नाचा विचार करा आणि नक्की उत्तर कमेंटमध्ये द्या. धन्यवाद.